नमस्कार एस्पिरंट्स. मी भूषण गुडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स फॉर यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम हे यूपीएससी 2026 साठी जे प्रिपेअर करत आहेत आणि एमपीएससी राज्याचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 आणि 26 साठी जे एस्पिरंट्स प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी आपण हा कोर्स जो आहे तो डिझाईन केलेला आहे. आता सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्रामचा नेमकं पर्पज काय आहे ते आपण काय करूया तर समजून घेऊया. आता या प्रोग्राममध्ये आपण अशा पद्धतीने डिझाईन केलाय की ज्या कॅन्डिडेट्सने क्लास केले आहेत, काहींनी क्लास लावलेत, काहींनी नाही लावलेले आहेत किंवा काहींनी अगोदर काही काळ प्रिपरेशन केलं होतं, मध्ये पण काही कारणास्तव त्यांनी काय केलेलं आहे क्विट केलेलं आहे किंवा लवकरच त्यांना काय करायचं आहे तर आन्सर रायटिंगची त्यांची प्रॅक्टिस झालेली नाही किंवा आन्सर रायटिंगवर त्यांना कमांड मिळवायची आहे. त्याच्यानंतर सिलेबस हा व्यवस्थित कव्हर झालेला नाही, पॉईंट टू पॉईंट सिलेबस कव्हर झाले नाही. कारण मेन्सचा सिलेबस एवढा वास्ट आहे की मेन्सच्या प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटवर कॅन्डिडेटकडे काय असलं पाहिजे तर बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक कंटेंट जे असेल ते असलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर जर क्वेश्चन आले तर ते काय करू शकतात तर आन्सर लिहू शकतात. आता हे अकॅडमिक सोबतच बरेच कॅन्डिडेट्सला कळत नाही की कुठल्या म्हणजे सब्जेक्टला जास्त वेळ दिला पाहिजे, कुठल्या कमी दिला पाहिजे, त्यानंतर नोट्स प्रिपेअर करत असताना कसं करायला हवं, त्यानंतर जे आन्सर रायटिंगचे बेसिक नुआन्सेस आहेत. आता बेसिक नुआन्सेस म्हणजे इन द सेन्स की जर आन्सर रायटिंग मध्ये जरी बघितलं तरी एसए साठीची आन्सर रायटिंग डिफरंट आहे, एथिक्स साठीची आन्सर रायटिंग लिटिल बिट डिफरंट आहे, जीएस 1 to 3 ची आन्सर रायटिंग इज डिफरंट आहे आणि त्याच्यानंतर ऑप्शनलची आन्सर रायटिंग इज डिफरंट आहे. आन्सर रायटिंग डिफरंट इज म्हणजे स्क्रिप्ट वेगळी लिहायची किंवा भाषा वेगळी लिहायचं असं नाही. फक्त त्याच्यामध्ये जे आर्टिक्युलेशन हे समजून सांगण्याचा जो म्हणजे पेपरवर उतरावं लागतं, त्याच्यामध्ये काय करायचं असतात तर काही बेसिक डिफरन्सेस असतात. ते पण कॅन्डिडेट्सला काय होतात की काहींना कळतात, काहींना नाही कळत. तर मग अशा अनुषंगाने काय होते की ज्यावेळेस कॅन्डिडेट एकदम गोंधळलेल्या मनस्थितीत असतो आणि अशा वेळेस त्याला एक मेंटरची काय असते तर आवश्यकता असते. तर ही मेंटरशिप आपण जो पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस आहे म्हणजे यूपीएससीचा प्रिलिम्स आणि मेन्स आणि त्याच्यानंतर एमपीएससी राज्याचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रिलिम्स आणि मेन्स ह्या कॅन्डिडेट्सकडनं काय केलं जाईल, कडनं कव्हर करून घेतलं जाईल आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर त्यांना गायडन्स देणार आहोत. तर आता त्याच्या संदर्भातली बेसिक माहिती म्हणजे काय की जसं सांगितलं की बऱ्याचशा असंरचित अभ्यास योजना म्हणजे कुठला अभ्यास करायचा, कसा करायचा, स्टडी प्लॅन असतो तो स्ट्रक्चर्ड नसतो. त्याच्यामुळे ते आपण काय करूया तर एक आपण जो बनवलेला म्हणजे आपण मॉडेल म्हणजे स्टडी प्लॅन म्हणूया, तो कॅन्डिडेट सोबत शेअर केला जाईल आणि कॅन्डिडेट सोबत शेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस केले जातील. मग चेंजेस इन द सेन्स काय, कारण आता जर आपण बघितलं तर प्रत्येक कॅन्डिडेट जो आहे तो त्याच्या प्रिपरेशनच्या डिफरंट फेजमध्ये. काही कॅन्डिडेट्स आहेत ते आता नुकतंच प्रिपरेशन स्टार्ट करणार आहेत. काहींचं असं असेल की त्यांचे ऍटलिस्ट बेसिक बुक्स रीड झालेले असतील, रेफरन्सेस बुक्स रीड झालेले असतील, पण नोट्स काढायचे बाकी असतील. काही असं असतील की काहींचे नोट्स काढून झालेले असतील, काहींचं असं असेल की ऑप्शन त्यांचं सिलेक्ट झालेलं नसेल. म्हणजे हे जर आपण परमिटेशन आणि कॉम्बिनेशन जर बघितले तर प्रत्येक कॅन्डिडेट काय आहे तर त्यांच्या वेगवेगळ्या फेजमध्ये एक मॉडेल आपण टाइम टेबल जरी दिला तरी मग त्याच्यामध्ये जे जे स्क्रॅच पासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी ते अप्लिकेबल राहील. पण जे कॅन्डिडेट्सचं ऑलरेडी काही सिलेबस त्यांचा कव्हर झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करून त्यांच्यासाठी काय करणार आहोत तो एक टेलराइज स्टडी प्लॅन जो असेल तो प्रिपेअर केला जाईल, जेणेकरून कॅन्डिडेट्सला काय करायचं तो स्टडी प्लॅन व्यवस्थित स्टिक करून त्याचा जो सिलेबस आहे तो कव्हर केला जाईल आणि वीकली त्याची जी अकाउंटेबिलिटी आहे ती आपली बघितली जाईल. म्हणजे किती सिलेबस कव्हर झाला, त्याच्यामध्ये काही अडचण येते का, त्याच्यासाठी काय आहे तर वीकली आपलं मीटिंग राहत जातील आणि त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स सोबत काय असणार आहे तर 1 to 1 आणि ग्रुपमध्ये सुद्धा काय होणार आहे त्याची चर्चा होणार आहे. अशा पद्धतीने जे अभ्यास संरचना असणार आहे किंवा टाइम टेबल असणार आहे त्याच्यामध्ये आपण त्याचं काय करणार आहोत तर इन्व्हॉल्वमेंट करणार आहोत. बऱ्याच याच्यामध्ये संकल्पनांचा काय स्पष्टतेचा अभाव होतो. आता बऱ्याच कॅन्डिडेटना लक्षात येत नाही की त्यांना असं वाटतं की पुस्तकं वाचलं म्हणजे आपला सिलेबस कव्हर झाला. तसं होत नाही. सिलेबसच्या अनुषंगाने काय करावं लागतं तर म्हणजे पुस्तकं वाचावी लागतात आणि ते पुस्तकांमध्ये आपण जेही वाचणार आहोत तर ते वाचल्यानंतर जेवढे बेसिक क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत, समजा युपीएससीचे मागच्या 10 वर्षामध्ये, आता 2024 जर पकडले समजा 11 वर्षामध्ये, तर त्याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. किंवा जर क्वेश्चन जरी तुम्हाला असं वाटलं की युपीएससीचे टफ लेवलला जातात तर सिलेबस समजा एक पॉईंट पण तुम्ही घेतला तर एक पॉईंटला जर क्वेश्चन फॉर्म मध्ये तुम्ही जर म्हणजे 5 आपण जे म्हणतो क्वेश्चन फ्रेमिंग जर वर्ड जोडले, म्हणजे समजा पॉवर्टी घेतला तर पॉवर्टी म्हणजे काय, मग पॉवर्टीचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, समजा पॉवर्टीचा इम्पॅक्ट काय, पॉवर्टी कशामुळे होते, ठीक आहे, पॉवर्टी कशी रिड्यूस केली जाऊ शकते, ठीक आहे. आता पॉवर्टी केव्हापासून म्हणजे कशी एक्झिस्ट मध्ये आहे किंवा कशी डिक्रीज झाली, त्याच्यामध्ये टाइम अँगल दिली किंवा स्पेस अँगल दिला, असे 5 क्वेश्चन जरी तयार केले, 6 क्वेश्चन जरी तयार केले तर त्याचा तुम्हाला आन्सर देता येते का. मग त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की सिलेबस तुमचं अगदी व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घेणे आणि त्या संकल्पना अंडरस्टँड करून घेणे. आता त्याच्यामध्ये कॅन्डिडेटला जिथे जिथे अडचण येईल तिथे तिथे त्यांना रेफरन्स सांगितलं जाईल की कशातून त्यांना काही गोष्टी कव्हर करायच्या आहेत आणि जे काही कॉमन प्रॉब्लेम्स असतील ते आपण ग्रुपमध्ये पण काय करणार तर डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय
बऱ्याचशा कॅन्डिडेट्सला उत्तर लेखनाचा जो सराव आहे तर त्याची कमतरता आणि काही कॅन्डिडेट्सला याची भीती वाटते. तर भीती वाटण्याचं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आन्सर रायटिंगचे जे बेसिक पॅरामीटर्स असतात ते कॅन्डिडेट्सने काय करायला पाहिजे, तर फुलफिल करायला पाहिजे. पण प्रत्येक वेळेस कॅन्डिडेट्स काय करतो, सगळे पॅरामीटर ॲट अ टाइम अप्लाय करायला जातो आणि त्याच्यामध्ये त्याला काहीच होत नाही. मग म्हणून महत्त्वाचं काय की त्याला हँड होल्डिंग सपोर्ट असणे गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला कुठल्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे. कुठल्या गोष्टी प्रिपेअर करत असताना मग त्याच्यानंतर ज्यावेळेस कॉपीज जे आपण याच्यामध्ये टेस्ट पण इन्क्लूड केलेल्या मेन्सच्या, तर मग ते झाल्यानंतर त्याला वन टू वन ज्यावेळेस डिस्कशन होते तर त्याला सांगितलं जाईल की कुठे त्याचं लॅकिंग होते किंवा त्याला कुठे ओव्हरकम करायला पाहिजे. अशा वेळेस काय आहे की सध्याच्या कंडिशनमध्ये कॅन्डिडेट्सला ह्या गोष्टीचा काय करावं लागतं, तर अभाव फेस करावं लागतं. नंतर उच्च गुणवत्तेच्या संसाधनापर्यंत मर्यादित प्रश्न. बऱ्याचशा कॅन्डिडेट्सला लक्षात येत नाही की कुठले स्टडी मटेरियल यूज केले पाहिजे. आता रेफरन्स बुक असेल आणि बेसिक बुक्स असेल त्याची लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर काय केलेली तर रेफर केली. पण बऱ्याच कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये काय होतं की त्यांनी ऑलरेडी बरेचसे काही बेसिक बुक्स असतील ते वाचून ठेवलेले आहेत किंवा असं आपण म्हणू शकतो की जे ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने जे काही बुक्स लिहिले गेले होते तर त्यांनी ते काय केले होते, वाचले होते. तर अशा वेळेस काय करावं लागेल की आपल्याला त्याच्यामध्ये शिफ्ट करावं लागेल. शिफ्ट इन द सेन्स की जे तुम्ही स्टडी मटेरियल वाचत आहात, एक तर पहिले म्हणजे सिलेक्ट करत असताना ते स्टँडर्डाइज असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे जे स्टँडर्डाइज मटेरियल असेल त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे याच्यावर पण काय केलं जाईल, तर फोकस दिला जाईल. तर ह्या गोष्टी काय आहेत, तर कॅन्डिडेट जनरली फेस करतात आणि आपण तो काय करणार, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. जर आपण आता प्रोग्रामची वैशिष्ट्य जर बघितले तर वन बाय वन आपण काय करणार त्याच्याकडे लक्ष देऊ. आता समावेशक अभ्यासक्रम कव्हरेज म्हणजे आता तुमचं पूर्व जी असणार आहे एक्झाम आणि त्याच्यानंतर मुख्य एक्झाम, तर याच्यासाठी तुम्हाला टीचिंग नाहीये पण मेंटरशिपमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल की हा सिलेबस तुम्ही कसा कव्हर करायला पाहिजे. म्हणजे एकदा जर मेन्सचा सिलेबस तुमचा कव्हर झाला तर प्रिलिम्सचा तुमचा मॅक्सिमम जो सिलेबस आहे तो कव्हर होऊन जातो. फक्त प्रिलिम स्पेसिफिक काही बिट्स असतात ते फक्त कधी प्रिपेअर करायला पाहिजे, तर ज्यावेळेस प्रिलिमचा फेज स्टार्ट होतो. मग एमपीएससी राज्याचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जर आपण त्याची प्रिलिम्स बघितलं ती 28 सप्टेंबरला दिलेली आहेत आणि युपीएससीची 2026 अजून कॅलेंडर यायचं म्हणजे ते 26 मध्येच ते होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा प्रिलिमचा फेज होईल त्यावेळेस काय होणार आहे, तर प्रिलिम्स मोडमध्ये जायचं. पण त्याच्या अगोदर आपला फोकस कशावर असणार आहे, तर मेन्सवर असणार आहे. मग मेन्सचं जे मग एसे, GS1, GS2, GS3 आणि GS4 हे जेव्हा पाचही पेपर आहेत तर याला कव्हर करण्यासाठी आणि त्याच्या प्रत्येक सिलेबसमध्ये जो पॉईंट दिलेला आहे तो कसा कव्हर करायला पाहिजे याचं काय दिलं जाईल, तर गायडन्स दिलं जाईल. हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे वन टू वन सेशन. असं नाही की ग्रुपमध्ये बोलवलं आणि आपली गुगल मीट चालू आहे किंवा झूम मीट चालू आहे तर प्रत्येकाला सारखंच ऍड्रेस केलं जाईल, तसं नाही. ग्रुप मिटिंग्स आपल्याला होतील. ज्या कॉमन गोष्टी त्या सगळ्यांना व्यवस्थित चांगल्या होतील. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल बेसिसवर ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार आहे त्यावेळेस तुम्ही माझ्याशी काय करू शकता, डायरेक्टली कनेक्ट करू शकता. त्याच्यामुळे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम जो असेल तो टेलर सोल्युशन त्याला प्रोव्हाइड करून काय केलं जाईल, ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्यानंतर उत्तर लेखनातील प्रश्न. आता लक्षात घ्या याच्यामध्ये तर उत्तर लेखनामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आता आपण ह्या सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट नाहीये पण एसए आणि 4GS. मग याच्या एसए आणि 4GS मध्ये जर बघितलं तर एसए रायटिंग संदर्भातली जे नीड्स असतात किंवा स्किल्स असतात त्या इन्क्लूड केल्या जातील. एथिक्स मध्ये ज्या गोष्टी इन्क्लूड लागतात म्हणजे सेक्शन ए मध्ये आणि सेक्शन बी मध्ये जर बघितलं तर केस स्टडीज त्या इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे तो कव्हर केला जाईल. आणि GS1 to 3 ह्याचे जे आन्सर रायटिंगसाठी लागणारे मेन थीम्स आहेत हे आपण कशा थ्रू कव्हर करणार आहोत आणि स्किल्स कशा इम्प्रूव्ह करून घेणार आहोत कॅन्डिडेट्स कडून, तर टेस्ट थ्रू. आता टेस्ट आपण याच्यामध्ये 11 टेस्ट काय करणार आहोत, तर कॅन्डिडेट्सला सेक्शनल टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. याच्यामध्ये एसे आणि 4GS या काय होतील तर इन्क्लूड होतील. मग आता काहींचं म्हणणं असतं की सर आम्हाला आन्सर रायटिंग काहीच येत नाही आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली टेस्ट कसं लिहिणार आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो आपला काय असणार आहे, तर सेपरेट टेलिग्राम ग्रुप क्रिएट केला जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही डेली बेसिसवर काय करणार, तुम्ही जेही काही लिहिणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही काय तर शेअर कराल आणि शेअर केल्यानंतर ते चेक नाही होणार पण त्याच्यामध्ये तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे रायटिंगमध्ये की कुठे तुम्ही चुकत आहात की कुठे इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे हे ओव्हर द वीक काय करायला तर तुम्हाला कमेंट्स दिल्या जातील. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण वीकली भेटणार आहोत तर त्याच्यामध्ये तुमचे जेही काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला वाटलं की 3-4 दिवसातून कॉल करून विचारला पाहिजे एकदम अडचण येते तुम्ही डायरेक्ट कॉल करून विचारू शकता की सर याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करायला पाहिजे. म्हणजे तुमचं डेली रेटिंग पण होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की टेस्टमध्ये ते मग तुम्ही जे टेस्ट लिहिणार आहात ते तुम्हाला प्रॉपर काय केलं जाईल तर इव्हॅल्युएट करून दिलं जाईल. आता जी इव्हॅल्युएशन केलेली कॉपी आहे ती पण मी तुम्हाला काय तर दाखवणार आहे. तर त्याच्यानंतर जसं सांगितलं की 11 सेक्शनल टेस्ट. आता ज्यावेळेस हे सेक्शनल टेस्ट आपण अपलोड करणार आहोत तर त्याच्या म्हणजे केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ही सेक्शनल टेस्ट लिहिणार आहात तर ते असा आपला पूर्ण प्रयत्न राहील की सेक्शनल टेस्ट तुम्ही अपलोड केल्यानंतर म्हणजे लिहून दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्हाला काय केलं जाईल तर एक क्वालिटी इव्हॅल्युएशन करून प्रोव्हाइड केलं जाईल. ती क्वालिटी इव्हॅल्युएशन प्रोव्हाइड केल्यानंतर त्यानंतर तू आपलं काय असणार आहे माझ्यासोबत वन टू वन डिस्कशन जे असेल तर आपण त्याच्यामध्ये करणार आहोत जेणेकरून कॅन्डिडेट्स कुठे लॅक करतायत तर त्याला काय केलं जाईल तर समजून सांगितलं जाईल. आणि ज्या दिवशी टेस्ट ही अपलोड केली जाईल त्याच्या 48 तासाच्या आतमध्ये त्याचं मॉडेल आन्सर जे असणार तर मॉडेल आन्सर दिलं जाईल आणि त्या टेस्ट संदर्भातलं जे काही डिस्कशन व्हिडिओ तो डिस्कशन व्हिडिओ आपला जो ऍप आहे त्या ऍपमध्ये पण अपलोड करून दिला जाईल. आता सुसंगत अभ्यास
वेळापत्रक हे तर मी अजून समजून सांगितलं. आणि चालू मोडींचे प्रावीण्य. आता आपण जे ज्ञान मॅगझिन इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेले आहेत कॅन्डिडेटसाठी, तर खास करून जे कॅन्डिडेट्स मराठीमध्ये एमपीएससी राज्याचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि युपीएससी मराठीमधून करू इच्छितात, तर त्याच्यासाठी आपण ज्ञान मासिक जे आहे तर ज्ञान मासिक आपण इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेलं आहे. ते जर तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला दुसरं कुठलं मॅगझिन जे असेल तर रेफर करण्याची गरज पडणार नाही. तुमचा मेन्सचा जो सिलेबस आहे तो कॉम्प्रिहेन्सिव्हली त्याच्यातून काय होणार तर कव्हर होणार आहे. मग आता याच्यामध्ये अजून अतिरिक्त फायदे आपण जे अजून ऍडिशनल गोष्टी कुठल्या ऍड करणार आहोत, एक म्हणजे अप्रोच सेशन. कारण अप्रोच सेशन इम्पॉर्टंट असतात सुरुवातीपासून. म्हणजे एक्झामिनेशनची डिमांड काय आहे, एक प्रत्येक पेपरची डिमांड काय आहे हे समजून घेणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचा जो सिलेबस आहे हा सिलेबस अगदी व्यवस्थित समजून घेणे बाय वर्ड टू वर्ड और बाय कीवर्ड टू कीवर्ड. त्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, कारण एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर 2006 ते 2011चे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. पण तीच क्वालिटी ते आता इम्प्लिमेंट करतील किंवा त्याच धर्तीवर ते क्वेश्चन विचारतील हे आपण अज्युम करू शकत नाही. म्हणून आपण युपीएससीला काय कन्सिडर केलं पाहिजे तर स्टँडर्ड कन्सिडर केले पाहिजे. म्हणजे पीवायक्यू तर पीवायक्यूचं जे डिटेल अनालिसिस आहे किंवा अंडरस्टँडिंग आहे, ते अंडरस्टँडिंग काय करणार आहोत तर आपण समजून घेणार आहोत. आणि याच्यानंतर मग जे काही बुक्स तुम्ही ऑलरेडी जर स्टँडर्डाइज बुक्स रेफर करत असाल तर वेल अँड गुड. जर नसाल आणि जर इम्प्रूव्ह करायची गरज असेल तर त्याची लिस्ट पण तुम्हाला ऑलरेडी ते फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली, तर ती तुम्ही रेफर करू शकता. आणि त्याच्यातून ते कसं वाचायचं किंवा कुठल्या सब्जेक्टला कसं अप्रोच करायला पाहिजे, तर हे जे अप्रोच सेशन आहे ते अप्रोच सेशन तुम्हाला काय केले जातील तर प्रोव्हाइड केले जातील. या अप्रोच सेशनमध्ये पुन्हा मग तुमचं बेसिक आन्सर रायटिंग रिलेटेड थिंग्स असतील त्या पण गोष्टी त्याच्यामध्ये काय होणार आहेत तर इन्क्लूड होणार आहेत. हे लक्षात घ्या. त्यानंतर पूर्व परीक्षेसाठी विषय ज्यावेळेस तुमचा प्रिलिम्सचा फेज स्टार्ट होईल. आता एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार जर बघितलं तर प्रिलिम्स एक्झामिनेशन सप्टेंबरमध्ये, मग त्याच्या आपण 3-4 महिने अगोदरच बघितलं. म्हणजे समजा जून पासून आपण पकडतोय तर जून पासून ज्यावेळेस तुमचं फेज स्टार्ट होणार आहे तर तुम्हाला स्पेसिफिक प्रिलिम्ससाठी पण याच्यामध्ये काय दिलं जाईल तर गायडन्स हे प्रोव्हाइड केलं जाणार आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी सोशन्स वगैरे जे असतील ते, आणि जो काही तुम्हाला मोरल आणि इमोशनल सपोर्ट, इमोशनल इन द सेन्स आपण ज्याला म्हणतो कॉन्फिडन्स बिल्डिंग. कारण बरेचसे कॅन्डिडेट्स काय करतात तर लॅक करतात, कारण जर्नी फार लॉंग आहे, त्याच्यामध्ये त्यांना कळत नाही, काही गोष्टी त्यांना समजत नसेल तर ते डिमोरलाइज फेस करतात. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर कॉन्टॅक्ट करून आपण बोलू शकतो, जेणेकरून तुमचा जो इमोशनल इंटेलिजन्स आहे तो इन्क्रीज करता येऊ शकतो. आणि थोडक्यात म्हणजे काय की तुमचा फोकस हा कशावर राहील तर तुमच्या प्रिपरेशनवर महत्वाचं राहील. आता हे प्रोग्राम का निवडावा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सिलेबस जर व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे, ते पण प्रिलिम्सच्या फेजच्या अगोदर. आता हे तुमच्या स्टेजवर डिपेंड राहील की तुम्ही काय अगोदर कव्हर केलेलं आहे आणि उरलेल्या वेळामध्ये आपण काय कसं कव्हर करू शकतो. म्हणजे मॅक्सिमम सिलेबस आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये कव्हर करायचं आहे. प्रिलिम्स म्हणजे प्रिलिम्सच्या अगोदर ऍटलीस्ट तुम्ही जोही प्रिपरेशन करणार आहात त्याचं तुमचे जे नोट्स आहेत ते हँडी नोट्स तुमच्याकडे असले पाहिजे. त्यानंतर आन्सर रायटिंगची जी प्रॅक्टिस आहे ती आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुमचा जो ऑप्शन असेल तर ऑप्शनल पण साईड बाय साईड कव्हर झाला पाहिजे. मग ह्या जर गोष्टी तुमच्या प्रिलिम्सच्या अगोदर व्यवस्थित जर कव्हर केल्या तर प्रिलिम्स झाल्यानंतर प्रिलिम्स टू मेन्सच्या याच्यामध्ये मोस्ट ऑफ द याच्यात काय असणार आहे, ज्या कॅन्डिडेटचा मॅक्सिमम सिलेबस कव्हर झाला असेल त्यांनी फक्त उरलेला सिलेबस कव्हर करण्यासाठी काही थोडा वेळ लागेल. ज्या कॅन्डिडेट्सने अगोदर सगळ्या सिलेबस कव्हर करून घेतला प्रिलिम्सचा त्यांना फक्त प्रिलिम्स झाल्यानंतर ते मेन्समध्ये फक्त रायटिंग प्रॅक्टिस आहे, ते रायटिंग प्रॅक्टिस करावी लागेल. आता हा कोर्स नेमकं जॉईन करत असताना कोणी करायला पाहिजे हे लक्षात घ्या. हे सगळे फीचर जर तुम्ही ऐकले तर ऍटलीस्ट तुम्ही एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डची जी बुक्स आहेत हे तुम्ही अगोदर केलेले असलेले पाहिजे. म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित केलेले असले ना तर स्टँडर्ड बुक्स किंवा स्टँडर्ड रेफरन्स बुकवर जेव्हा तुम्ही मूव्ह ऑन होतायत तर त्याच्यामुळे ते काय असणार तुमच्या बेसिक संकल्पना अगोदरच काय असतील तर कव्हर झालेले असतील. आता ज्या कॅन्डिडेट्स सुरुवातीपासून म्हणजे एकदम इनिशियली फ्रॉम स्क्रॅच सुरुवात करतात तर त्यांच्यासाठी आपण सारथी मेंटरशिप प्रोग्राम काय आहे तर लॉन्च केलेला आहे. तर त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल हे जे आहे त्याच्यावर पण भेटून जाईल. आणि त्याची जी लिंक आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. तर त्याच्यामुळे महत्वाचं काय की या सगळ्या गोष्टी जर असतील म्हणजे कव्हर करायचं आहे सगळ्या व्यवस्थित, म्हणजे सिलेबस कव्हरेज पासून तुमचे नोट कव्हरेज इन्क्लुडिंग टाइम टेबल आणि टेस्ट सिरीज आणि रायटिंग, या सगळ्या गोष्टी कशामध्ये केल्या जाणार हे सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम त्याच्यात आहे. आता ही जे मेंटरशिप बॅच ही इंग्लिश आणि मराठी ही बायलिंग्वल असणार आहे. ठीक आहे. मग आता याचे जे मी तुम्हाला ओव्हरऑल फीचर्स सांगितले याचे काही जे आस्पेक्ट्स आहेत ते आस्पेक्ट्स काय करणार तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे डिटेलमध्ये बघत असताना लक्षात घ्या कोणासाठी काय हे अगोदरच आपण डिस्कस केलेले आहे. त्याच्यानंतर चॅलेंजेस जे कॅन्डिडेट्स फेस करतात ते आपण काय करणार त्याच्यावर टार्गेट करणार आहोत. ते त्यांचे जे चॅलेंजेस आहेत ते ओव्हरकम करायला त्यांना मदत करूया. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या ते आपण ऑलरेडी काय केलं तर डिस्कस. आता महत्वाचं म्हणजे काय टेस्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की 11 मेन्स सेक्शनल टेस्ट आहे त्याचा टाइम टेबल पुढे दिलेला आहे.
तर त्याच्या ठीक आहे, हे तुम्हाला काय लिहायचे आहेत आणि लिहून दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्हाला काय केलं जाईल, याचं मूल्यांकन केलं जाईल आणि त्याचा जो फीडबॅक असणार आपण 1 to 1 याच्यामध्ये काय करणार आहोत तर डिस्कस करणार आहोत. बाकीच्या गोष्टी नोट्स कशा तयार करायच्या, त्याच्यानंतर सिलेबस अंडरस्टँडिंग पासून सिलेबस म्हणजे डिसायफरमेंट, त्याच्यानंतर मटेरियल सिलेक्शन पासून आणि इंडिव्हिज्युअल टाइम टेबल जो असतो इंडिव्हिज्युअल टाइम टेबल मोल्ड करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत तर त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. तर आता याच्यामध्ये आपण प्रामुख्याने काय घेतलेलं आहे तर 3 टप्पे इन्क्लूड केलेले आहेत. तर मग 3 टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राममध्ये टप्पा पहिला, मग या टप्पा पहिल्यामध्ये आपण काय करणार जर आपण प्रिलिम्स आणि मेन्स हा जर सिलेबस कंबाईन केला म्हणजे क्लब केला तर क्लब केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काही सब्जेक्ट जे असतात ते आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स हे दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे. पण सगळ्यात अगोदर कशावर फोकस केला पाहिजे तर कोर सब्जेक्टवर फोकस केला पाहिजे. कोर सब्जेक्टवर फोकस का केला पाहिजे, जर आपण रेअरेस्ट ऑफ द रेअर केस कन्सिडर केली किंवा आपण एकदम लास्ट वर्स्ट केस जर कन्सिडर केली, समजा प्रिलिम्सच्या अगोदर आपल्याला कुठल्या गोष्टी कव्हर झाल्याच पाहिजे तर ते आपले जे कोर सब्जेक्ट आहे ते कोर सब्जेक्ट झालेच पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही कोर सब्जेक्ट कव्हर करत नाही तोपर्यंत तुमचं प्रिलिम्स पण क्वालिफाय होणार नाही. मग आपण अशा कंडिशनमध्ये जर पकडलं की आपण मेन्सला क्वालिफाय होतोय आणि प्रिलिम्सच्या अगोदर आपल्या काय गोष्टी कव्हर होणे गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये कोर सब्जेक्ट आहे. मग कोर सब्जेक्टमध्ये महत्वाचे कुठले येतात, हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर पॉलिटी, इकॉनॉमी आणि काही पार्ट त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचा जो असेल तो एन्व्हायरमेंटचा. आता एमपीएससीच्या कॉन्टॅक्टमध्ये बघितलं तर एन्व्हायरमेंटचा रोल प्रिलिम्समध्ये एवढा नाही, पण आता त्यांनी मेन्समध्ये इन्क्लूड केलं तर त्याच्यावर काही क्वेश्चन्स राहतील. तर मग आपण त्याला अलाइड एन्व्हायरमेंट पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. पण मेजर हे 4 विषय आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर पॉलिटी आणि इकॉनॉमी. दीज आर इम्पॉर्टंट कोर सब्जेक्ट्स. जर कोर सब्जेक्ट्स तुमचे जर व्यवस्थित असेल तर त्याच्यामध्ये काय होतंय, तुमचा प्रिलिम्सचा पण सिलेबस कव्हर होतोय, तुमचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होतोय आणि याचा रिलेव्हन्स मेन्समध्ये पण इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुमचे कोर सब्जेक्ट कव्हर होत नाही किंवा वाचून होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट्स आहेत त्याचे लिंकेजेस होत नाही. म्हणजे जर तुम्हाला हिस्ट्री व्यवस्थित अंडरस्टँड नसेल तर तुम्ही सोसायटी कशी समजून घेणार आहे, ठीक आहे. तुम्हाला जिओग्राफी व्यवस्थित अंडरस्टँड नसेल, इकॉनॉमी व्यवस्थित अंडरस्टँड नसेल तर त्याच्यामध्ये जो गव्हर्नन्स रिलेटेड पार्ट असेल किंवा आपण असं म्हणू शकतो सोशल जस्टिस रिलेटेड पार्ट असेल किंवा जर आपण म्हणतो सिक्युरिटी रिलेटेड अँगल्स असतील हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार आहे का, ते व्यवस्थित लक्षात येणार नाही. आता जोपर्यंत तुमचं क्वालिटी व्यवस्थित कव्हर नसेल तर तुम्हाला गव्हर्नन्स लक्षात येणार नाही, ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये जर बघितलं, हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री जर तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला आयआर व्यवस्थित समजेल, आयआर व्यवस्थित समजलं तुम्हाला सिक्युरिटी अँगल रिलेटेड व्यवस्थित समजेल. म्हणजे हे जे इंटरलिंकेजेस आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जिओग्राफी व्यवस्थित असलं तर तुम्हाला एन्व्हायरमेंट व्यवस्थित समजतं आणि जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट व्यवस्थित असलं तर तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट पण त्याच्यामध्ये कव्हर होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जीएसचा सिलेबस तुमचा जर व्यवस्थित असेल तर मग एथिक्स समजायला तुम्हाला अंडरस्टँड होते. मग एथिक्समध्ये पण 3 कॉम्पोनंट येऊन जातात. एक मध्ये जर आपण बघितलं की एथिकल अँगल किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की प्युअर फिलॉसॉफिकल अँगल येतो. मग त्याच्यामध्ये एथिक्स, व्हॅल्यूज, इमोशनल इंटेलिजन्स, ठीक आहे, या गोष्टी येतात. त्याच्यानंतर फिलॉसॉफीचा आपण अँगल येतो. मग फिलॉसॉफीमध्ये इंडियन फिलॉसॉफर असतील आणि वेस्टर्न फिलॉसॉफर असतील. आणि जर आपण थर्ड कॉम्पोनंट त्याच्यामध्ये जर बघितलं तर एथिकल ऍडमिनिस्ट्रेशन. मग एथिकल ऍडमिनिस्ट्रेशन आता जर बघितलं की जो फिलॉसॉफिकल अँगल असणार किंवा एथिकल अँगल आहे तो पण अंडरस्टँड करून घेण्यासाठी जर तुम्हाला अगोदर तुमचे बेसिक कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असतील तर ते ॲज एक्झाम्पल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कोट करू शकता. फिलॉसॉफरच्या लेवलला असलं, तुमचं हिस्ट्री व्यवस्थित असलं, काही गोष्टी माहित असल्या तर तुम्हाला फिलॉसॉफर अंडरस्टँड करून घ्यायला इम्पॉर्टंट किंवा मदत होते. तिथले कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्यायला मदत होते. तुमचं कॉन्स्टिट्यूशन गव्हर्नन्स हे थोडं व्यवस्थित असलं किंवा पॉलिटीचा पार्ट व्यवस्थित असला तर जे एथिकल ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते एथिकल ऍडमिनिस्ट्रेशन समजून घेण्यामध्ये पण काय होते तर इम्पॉर्टंट होते. आणि हे जर व्यवस्थित तुमचं बिल्ड झालेलं असलं तर एसी साठी जो फॉर्डर लागतो तो फॉर्डर तुम्हाला येतो. फक्त एसी साठी काय करावं लागतं तर जे स्किल्स आहेत ते स्किल्स डेव्हलप करावं लागतात. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, जे कोर सब्जेक्ट आहेत ना ते कोर सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्याबरोबरच कोर सब्जेक्ट बरोबरच महत्त्वाचं काय की तुम्ही जो ऑप्शनल निवडणार आहात तर तो ऑप्शनल तुमचा काय झाला पाहिजे, कव्हर करायला पाहिजे. आता आपण स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की आपण कुठला टॉपिक कव्हर करतोय किंवा कुठला सब्जेक्ट कव्हर करतोय याचा मिनिंग काय होतं की ऍटलिस्ट तो वाचल्यानंतर त्याची तुम्हाला अंडरस्टँडिंग असली पाहिजे. मग ही अंडरस्टँडिंग तुमची 1 रीडिंग मध्ये होऊ शकते, 2 रीडिंग मध्ये होऊ शकते, पण ऑन अन ॲव्हरेज जर बघितलं आपण 3 रीडिंग लागतात. आणि 3 रीडिंग नंतर तुमच्याकडे त्या सब्जेक्ट टॉपिक संदर्भात नोट्स असल्या पाहिजे, रिटर्न नोट्स असल्या पाहिजे. मग या नोट्स तुमच्या हातात जेव्हा हँडी असेल त्यावेळेस आपण कन्सिडर करणार आहोत की तुमचा जो सिलेबस आहे त्या रिलेटेड तो तुम्ही कव्हर केलेला आहे. फक्त एकदा वाचून झालंय, दोनदा वाचून झालंय, तीनदा वाचून झालंय याला अर्थ नसतो. कारण तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये बसल्यानंतर जेव्हा तुम्ही समोर क्वेश्चन येणार आहे आणि त्याच्या रिलेव्हंट तुम्हाला आन्सर लिहायचं आहे तर ते तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये 3 तासामध्ये, म्हणजे 3 तासामध्ये जरी आपण बघितलं एक क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल काही मिनिटच मिळतात, त्या मिनिटांमध्ये तुम्हाला ते आठवलं पाहिजे आणि ते पेनात थ्रू उतरवलं गेलं पाहिजे. मग याच्यासाठी महत्त्वाचं काय तर नोट्स. म्हणून ज्यावेळेस हा सिलेबस आपण कव्हर करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने फोकस कशावर असणार आहे, ऍटलीस्ट मिनिमम 3 रिडिंग. काहींना याच्यापेक्षा जास्त लागू शकतं, काहींना 3च्या जागी 2 लागू शकते. ज्यांनी क्लास वगैरे ऑलरेडी जॉईन केलेला असेल तर त्यांची अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेली असेल, त्यांना फक्त काय करायचं, रीड करून मग नोट्स जे असतील ते प्रिपेअर करायचे आहेत. म्हणून तुमचा जो ऑप्शनल आणि जीएस हे दोघांमध्ये जर पकडलं तर तुमचा ऑप्शनल हा सिलेक्टेड असला पाहिजे. हा ऑप्शनल तुमचा सिलेक्टेड असल्यामध्ये आता तुम्ही पुढच्या 8-10 दिवसामध्ये जर तुमचा ऑप्शनल सिलेक्ट केलेला असेल तर जानेवारी ते मे
ह्या 5 महिन्यामध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीने मग काय करू शकतात, ऑप्शनल कव्हर करू शकतात. म्हणजे जर दिवसातला तुम्ही 2 भागमध्ये जर डिव्हाईड केलं, तर मग अर्धा भाग तुम्ही ऑप्शनला देऊ शकतात आणि उरलेला जो दुसरा भाग असेल, तो दुसरा भाग तुम्ही कशाला देऊ शकतात, तर आपण असं म्हणू शकतो, की जो जीएसचा पार्ट आहे आणि जीएसमध्ये कोरचा पार्ट आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय येतात, चालू घडामोडी ह्या डेली बेसिसवर करायच्या आहेत, म्हणून इथे चालू घडामोडी लिहिलेल्या आहेत. आता पुन्हा मी अधोरेखित करून सांगतो, की प्रत्येक कॅन्डिडेट त्यांच्या प्रिपरेशनच्या डिफरंट फेजमध्ये, तर त्यांच्या फेजच्या गोष्टी लक्षात ठेवूनच टाइम टेबल जो असणार तो इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटसाठी काय केला जाईल, आपला डिझाईन केला जाईल. मग आता महत्वाचं काय, की समजा आता ऑप्शनल कोणता तुम्ही निवडतात, याच्यावर पण तुमचा जो जीएसचा पार्ट आहे, हा जीएसचा पार्ट कसा कव्हर करायचा याच्यावर अवलंबून राहील. आता 3 जर ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित निवडलेले असले, ज्याचं जीएसवर ओव्हरलॅप होतं, ते तुम्हाला फायदेमंद होतं. मग समजा तुम्ही पी-एस-आय-आर निवडलेला आहे किंवा जिओग्राफी निवडलेला आहे किंवा इतिहास निवडलेला आहे. ठीक आहे. हे 3 सहसा इकॉनॉमी कोणी निवडत नाही, पण इकॉनॉमी समजा काही नाही निवडलेला असेल, तर समजा आपण हे 4 ऑप्शनल सब्जेक्ट पकडू. हे 4 म्हणजे 4 ऑप्शनल सब्जेक्ट पकडू आणि 4 जीएसचे कॉम्पोनंट. म्हणजे जर तुमचा पी-एस-आय-आर असेल, तर तुम्हाला पॉलिटी वेगळा, म्हणजे जीएस-2 वेगळा प्रिपेअर करण्याची गरज पडणार नाही. त्याच्यातले काही स्मॉल टॉपिक्स आहेत, ते करावे लागतात, पण ते तुम्ही नंतर करू शकता. त्याला मेजर टाईम लागत नाही. अर्थव्यवस्था, इकॉनॉमी रिलेटेड असेल, तर तुमचा जो इकॉनॉमीचा जो पार्ट असेल, तो तिथून तुम्ही कव्हर करू शकता. भूगोल असेल, तर जीएस-1 मधला जो भूगोलचा पार्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही प्रिपेअर करण्याची गरज पडत नाही. आणि त्याच्यानंतर तुमचा इतिहास असेल, तर इतिहास असल्यानंतर पुन्हा तुम्हाला जीएससाठी वेगळं प्रिपेअर करण्याची गरज पडत नाही. म्हणजे तुम्ही जोही ऑप्शनल निवडणार असाल आणि तो ऑप्शनल जर तुमच्या जीएस सोबत कंबाईन होत असेल, म्हणजे ओव्हरलॅप होत असेल, तर तो जीएसचा पार्ट असेल, तर तुम्ही ऑप्शनलमध्ये कव्हर करणार आहात. मग आता 4 पैकी जर आपण पकडले, तर मग ते उरलेले तुमच्याकडे मग कुठले राहतील? 3 कोर विषय राहतील. म्हणजे एक तुमचा ऑप्शनल बरोबर क्रिएट होईल. म्हणजे समजा एखाद्याने पी-एस-आय-आर निवडलेला आहे, तर पॉलिटिकलला त्याला वेगळा वेळ देण्याची गरज नाहीये. समजा एखाद्याने जिओग्राफी निवडलाय, त्याला भूगोल वेगळं करण्याची गरज नाही. एखाद्याने जर हिस्ट्री निवडलेला असेल, त्याला हिस्ट्री वेगळी करण्याची गरज नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, विथ ऑप्शनल एक तुमचा जो जीएसचा पार्ट आहे, तो काय होणार आहे, तो कव्हर होणार आहे. आणि उरलेले जे कॉम्पोनंट आहेत, ते उरलेले कॉम्पोनंट तुम्हाला काय करायचे आहेत, तर जो दिवसाचा दुसरा भागमध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप काय करणार आहात, तर त्याच्यामध्ये निवडणार आहात. आणि निवडल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा तेच, की बेसिक मिनिमम 3 रीडिंग्स विथ टू गेट द अंडरस्टँडिंग. काही कंडिशनमध्ये जास्त रीडिंग्स या लागू शकतात. ठीक आहे. तर काही याच्यात कमी लागू शकतात. आणि त्याच्यानंतर मग तुमचे जे नोट्स आहेत, अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ सिलेबस आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जसे विचारले, तर त्याच्यानुसार त्याची अंडरस्टँडिंग तुम्हाला कव्हर करून दिली जाईल. आणि त्याच्यानंतर एथिक्स आणि एसे, म्हणजे समजा तुमच्याकडे 3 जीएस तुम्हाला जे कोर्स सब्जेक्ट कव्हर करायचे, कारण एक तुमचा कशासोबत होतोय, ऑप्शनल सोबत. याच्यामध्ये कुठले उरलं, एक म्हणजे समजा एक जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च याच्यामध्ये जर तुम्ही कव्हर केले, तर मग उरतात कुठले, नीतिशास्त्र आणि निबंध. हा नीतिशास्त्र आणि निबंधाला जर तुम्ही एक कोर मंथ जर दिला पूर्ण, ठीक आहे, तरी तो तुमचा काय होऊ शकतो, तो कव्हर होऊ शकतो. एक लक्षात घ्या. आता या कोर याच्यामध्ये काय, 1 महिन्यामध्ये तुमचा पॉलिटी होऊ शकतो, 1 महिन्यात तुमचा इकॉनॉमी आरामात होऊ शकतो. फक्त जर तुमचा हिस्ट्री आणि भूगोल हा जर असेल, तर याला थोडं एक 10-15 दिवस एक्स्ट्रा लागू शकतात, जर तुम्हाला जीएस मध्ये कव्हर करायचे आहेत. कारण याच्यामध्ये काय कॉम्पोनंट जरा जास्त आहेत, त्याच्यामुळे याला थोडा वेळ जास्त लागू शकतो. म्हणजे थोडक्यात काय आहे, की जोपर्यंत म्हणजे तुम्ही जर प्रिलिम्स मोडमध्ये जात आहे जून पासून, म्हणजे आपण राज्यसेवेच्या बाबतीत जर बोललो 1 जून पासून, तर मे पर्यंत तुमचं काय होऊ शकतो, ऑप्शनल, त्याच्यानंतर जीएसचे जे कोर्स सब्जेक्ट आहेत ते, आणि त्याच्यामध्ये नीतिशास्त्र आणि आपण बघितलं तर निबंधाचा पार्ट. हे एवढं जे महत्वाचा चंक आहे, हा महत्वाचा चंक तुमचा काय होऊन जातो, तो कव्हर होऊन जातो. आता नीतिशास्त्र, एथिक्स हे जर सॉरी म्हणजे एसे आणि एथिक्स जर बघितलं, हे 500 मार्काला, तुमचं ऑप्शनल 500 मार्काला म्हणजे 1000. आणि याच्यामध्ये जर बघितलं, की राज्यशास्त्र, इकॉनॉमी, भूगोल, इतिहास, म्हणजे प्रत्येक जीएसचे हे 50-50% मार्क्स काय करतात, और मोर दॅन 50% मार्क कव्हर करतात. म्हणजे 200-200 मार्क काय करतात, हे जवळपास कव्हर करतात. मग उरलेलं तुमचं किती राहील, फक्त जर रेअरेस्ट ऑफ द रेअर मध्ये जर बाकीचे फ्रिंज एरियाज तुमचे राहिले, म्हणजे त्याच्यामध्ये कुठले म्हणू शकतो आपण, पहिल्या याच्यामध्ये सोसायटी, पहिल्या पेपर मधल्या, दुसऱ्या पेपर मधला असेल तर सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स आणि आय-आर, आणि थर्ड याच्यामध्ये जर बघितलं तर सिक्युरिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता हे जर बघितलं तर हे 301 मार्काचे जे काही सब्जेक्ट असतील, हे तुमचे बाकी राहू शकतात. मी ऑन अन ॲव्हरेज पकडतो. जर रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये तुमचे प्रिलिम्सच्या अगोदर नाही झाले, तर हे तुम्ही प्रिलिम्स नंतर काय करू शकता, डेडिकेटेड 1 मंथ, लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही 10-1 तास प्रिपरेशन करतात. एवढ्या याच्यामध्ये जरी केलं आणि तुमचे जर फाउंडेशन स्ट्रॉंग असलं ना, तर तुम्ही ते व्यवस्थित काय करून घ्याल, तर पटक्यात त्या गोष्टी तुम्ही कव्हर करू शकतात. म्हणून महत्वाचं काय, की हे जे कोर्स आस्पेक्ट आहे, हे इथे आपले काय झाले पाहिजे, कव्हर केले झाले पाहिजे. आणि सायमल्टेनियसली तुम्ही काय करतात, तर करंट अफेअर्स कव्हर करत आहात. काही कॅन्डिडेट्सच्या बाबतीमध्ये असं होईल, की त्यांनी ऑलरेडी काही सब्जेक्ट करून ठेवलेले आहेत, किंवा काहींच्या ऑलरेडी 2-1 रीडिंग झाले किंवा 3 रीडिंग झालेत. आता डायरेक्टली त्यांना काय करायचे, नोट्स काढायचे. अशा बाबतीमध्ये जर त्यांचं असं म्हणू शकतो आपण एप्रिलपर्यंत जर त्यांनी ह्या गोष्टी कव्हर केल्या, तर उरलेल्या 1 मंथ मध्ये जो काही रिमेनिंग आपण सेकंड फेज मध्ये
डायमेन्शन्स घेणार आहोत. म्हणजे प्रशासन, सोसायटी इन सोशल जस्टिस, आंतरराष्ट्रीय संबंध, सिक्युरिटी, विज्ञान तंत्रज्ञान वगैरे, इतिहास म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत आणि जागतिक इतिहास. याच्यामधले काही जे कॉम्पोनंट्स आहेत, हे कॉम्पोनंट्स आपण काय करू शकतो, तुमच्या स्टडी स्पीडनुसार आणि कुठल्या म्हणजे व्यवस्थित पद्धतीने नोट्स निघाल्या पाहिजे. नाही तर फक्त कव्हर करायचं म्हणून नुसतं कव्हर करत सुटलं असं नाही झालं पाहिजे. ही एक व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टँडिंग करून ह्या गोष्टी तुम्ही इथे काय करू शकतात, तर कव्हर करू शकतात. मग याच्यामुळे काय होईल की तुमचा मॅक्सिमम जो सिलेबस, हा सिलेबस तुमचा कव्हर झालेला असेल. आणि इनिशियल लेवलला जरी बघितलं तरी ऍटलीस्ट तुमचे एवढे जे कॉम्पोनंट आहे इन्क्लुडिंग ऑप्शनल, हा तुमचा कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. रीडिंग प्लस नोट्स मेकिंग. मग त्याच्यानंतर दुसरा टप्पा काय होतं, एक पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. म्हणजे समजा आपण डोळ्यासमोर जर आपण राज्यसेवा 28 सप्टेंबरची जर पकडली, तर मग याच्यामध्ये काय राहतं, जर अगोदर एवढे टॉपिक्स तुमचे कव्हर झालेले आहे, ठीक आहे, म्हणजे कोर सब्जेक्ट तुम्हाला करायचा आहे, ऑप्शनल त्याच्यासोबत करायचा आहे, ठीक आहे. नीतीशास्त्र आणि एथिक्स, म्हणजे एथिक्स आणि एसएचा काही प्रिलिम्स सोबत संबंध येत नाही, म्हणजे हे पण तुम्हाला अगोदर करून ठेवायचे. मग आता प्रिलिम स्पेसिफिक उरला पार्ट तो म्हणजे जनरल सायन्स. इथं जिओग्राफी सोबत डिझास्टर मॅनेजमेंट जोडलाय, कारण की काय होऊ शकतं, म्हणजे काय आहे की तुम्हाला भूगोल व्यवस्थित समजलं ना, त्याच्यासोबत डिझास्टर मॅनेजमेंट झालं ना, वेगळं करायची गरज पडत नाही. तुमच्याकडे टाइम असला तर तुम्ही अगोदर एन्व्हायरमेंट करू शकता. समजा नाही टाइम असला तर एन्व्हायरमेंट कुठे, जूनचा जो महिना असेल तो जनरल सायन्स आणि एन्व्हायरमेंट, हे दोघी गोष्टी काय करायच्या पहिल्या हाफमध्ये, म्हणजे महिनाभर तुम्ही 30 दिवस जर दिले, दिवसाचा पहिला हाफ, तर तुमचे जनरल सायन्स आणि एन्व्हायरमेंट अगदी व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर उरलेल्या सेकंड पार्टमध्ये काय असणार आहे, जेवढे सब्जेक्ट हे तुमच्या अगोदर झालेले आहेत, हे आपण मेन्स पर्स्पेक्टिव्हने कव्हर करून घेतलेले. इथे फक्त काय राहील की प्रिलिम्स मोड ऑन करायचा आहे आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन नुसार क्वेश्चन कसे विचारले जातात आणि त्या पद्धतीने तोच सेम स्टडी मटेरियल कसं रेडी केलं पाहिजे, इथून या गोष्टी स्टार्ट होते. मग एवढं झाल्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, कारण 28 सप्टेंबरला एक्झाम आहे, म्हणजे हे जे 3 महिने, हे 3 महिने तुम्हाला काय करायचे आहेत, आपण जर बघितलं तर रिव्हिजन आणि एमसीक्यू सॉल्विंग, रिव्हिजन आणि एमसीक्यू सॉल्विंग, आणि त्याच्यामध्ये जो काही करंट अफेअर्सचा पार्ट आहे तो तुम्ही काय करत राहणार, ते कव्हर करत राहणार. अशा पद्धतीने जे 28 सप्टेंबर आहे, तर ती जी एक्झाम आहे, तर त्या एक्झामला तुम्ही अपेअर्ड व्हाल. म्हणजे हे झालं तुमचं डिटेलिंग. आणि समजा माझा प्रिलिम झाल्यानंतर अगोदर आपल्याकडे जर टाइम नाही उरला आणि जर आपल्याला काही गोष्टी असं वाटलं की सगळा सिलेबस आपला कव्हर होत नाही, पण काहीतरी गोष्टी आपल्याला प्रिलिम्स नंतर कराव्या लागतील, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही जे स्मॉल टॉपिक्स आहेत, म्हणजे गव्हर्नन्स, सोसायटी इन सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन, सिक्युरिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि स्वातंत्र्योत्तर भारत आणि जागतिक इतिहास, हे टॉपिक्स तुम्ही प्रिलिम्स नंतर सोडू शकता. रेअरेस्ट ऑफ द रेअर केस पॉसिबल झालं, तुमचं अगोदर जर प्रिपरेशन व्यवस्थित बिल्ड झालेलं असेल, फक्त त्याला स्ट्रक्चराईज करायचं असेल, तर ह्या गोष्टी तुमच्या अगोदर प्रिलिम्सच्या अगोदर होऊ शकतात. पण नाही झाल्या, हे तुम्ही प्रिलिम्स नंतर काय करायचे तर कव्हर करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट जो असेल तो तुम्हाला देण्यात येईल, कसं करायचं, काय कव्हर करायचं, कारण की ह्या टॉपिक्सला जास्त वेळ लागत नाही, प्रोव्हाइडेड तुमचं स्ट्रॉंग जे फाउंडेशन आहे ते स्ट्रॉंग आहे. हा झालं. मग त्याच्यानंतर टेस्टचा तपशील जो आहे, तर आपण ज्या 11 टेस्ट आहेत, या 11 टेस्ट कशा घेणार आहोत ते लक्षात घ्या. मग याच्यामध्ये आपण डिझाईन केलेले आहेत की जे आपण वरती 4 कोर सब्जेक्ट कन्सिडर केलेत, म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, ठीक आहे. हे जे 4 सब्जेक्ट आहेत ते, आणि त्याच्यानंतर एथिक्स आणि एसे, याच्या टेस्ट ह्या तुमच्या 31 मे 2025 पर्यंत, म्हणजे या 5 महिन्यामध्ये पुढे येत्यामध्ये एवढ्या तुमच्या झाल्याच पाहिजे. ठीक आहे. आता काही कॅन्डिडेट्सच्या याच्यानुसार सर आम्ही तर प्रिलिम्सच्या अगोदरच हे जे काही मेन स्पेसिफिक स्मॉल कॉम्पोनंट्स आहेत ते कव्हर करणार आहोत. तर त्यांच्यासाठी ज्या टेस्ट असतील ह्या, म्हणजे प्रशासन प्लस समाज आणि सामाजिक न्याय, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा, त्याच्यानंतर थर्ड जे विज्ञान तंत्रज्ञान आणि इतिहास, स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि जागतिक इतिहास. मला माहिती आहे की हा कॉम्पोनंट GS3 मध्ये नाहीये, पण तरी काय तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी किंवा आपल्याला इज होण्यासाठी ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये क्लब केलेल्या आहेत. तर ह्या टेस्ट तुमच्या काय होणार जाईल, तर याचा जो म्हणजे टाइम टेबल हा स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल. मे एंडिंग पर्यंत ह्या टेस्ट पण तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. म्हणजे जे कॅन्डिडेट्सला वाटते की मेन्सच्या अगोदर म्हणजे प्रिलिम्सच्या अगोदरपर्यंत आपल्या सगळ्या टेस्ट आपल्याला कंप्लीट करायच्या, त्या तुम्ही करू शकता. ज्या कॅन्डिडेट्सच्या टेस्ट ह्या डेटनुसार समजा नाही कव्हर झाल्या, तर ते काय करू शकतात की तुमच्या म्हणजे त्यांचा स्टडी मोडनुसार टेस्ट ते लिहू शकतात आणि त्याच्यानंतर ते अपलोड करू शकतात. मग आता याची व्हॅलिडिटी किती आहे, याची व्हॅलिडिटी जोपर्यंत तुमची मेन्स एक्झामिनेशन होत नाही तोपर्यंत, म्हणजे एमपीएससी राज्यसेवेची जर बघितली तर एमपीएससी राज्यसेवेची मेन्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे टेस्टचं जे काही असणार आहे तुमचं व्हॅलिड असणार, तोपर्यंत तुम्ही लिहू शकता, तोपर्यंत तुम्ही सबमिट करू शकता. पण तुम्ही सबमिट केल्यानंतर मिनिमम 7 दिवसाच्या आत तुम्हाला काय करावं लागेल, तर म्हणजे मिनिमम तेवढे दिवस तुम्हाला द्यावे लागतील, आणि तेवढ्याच्यामध्ये तुम्हाला जे टेस्ट असतील त्या टेस्ट काय केल्या जातील, तर इव्हॅल्युएट करून दिल्या जातील. आणि काही तुम्ही प्रिलिम्स ते मेन्सच्या फेजमध्ये पण काय करू शकतात, तर लिहू शकतात. ठीक आहे. आणि काही कॉन्टेक्स्ट मध्ये काय होऊ शकतं की टेस्ट या काही ड्युरेशन, म्हणजे स्टुडंटच्या डिमांडनुसार पोस्टपोन होऊ शकतात, पण त्याच्या अगोदर ते होणार नाही, म्हणजे वेळेच्या अगोदर नाही होणार. जी वेळ दिली त्याच्यानंतर त्या गोष्टी ज्या टेस्ट असतील काही अपलोड केल्या जाऊ शकतात. हे आपल्याला काय करायचं तर लक्षात करायचं आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही
आपली मेंटरशिप स्टार्ट होईल. तर मेंटरशिप स्टार्ट होत असताना सिलेबसचा प्रत्येक टॉपिक आहे ना, तर प्रत्येक टॉपिक हा कसा कव्हर केला पाहिजे. तर म्हणजे तुम्ही जेही आता समजा पॉलिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर एम लक्ष्मीकांत आहे. मग एम लक्ष्मीकांत कव्हर करत असताना ज्यावेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड टॉपिक आहे, हिस्टॉरिकल इंटरपिनिंग आहे, इव्होल्युशन आहे, फीचर्स आहे, अमेंडमेंट्स आहे, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स, बेसिक स्ट्रक्चर आहे. मग हे कुठल्या बुकमध्ये कुठे दिलेलं आहे, या पद्धतीने तुम्हाला काय केलंय पॉलिटीच्या बाबतीमध्ये इट इज पॉसिबल. त्याच्यामुळे तुम्ही चॅप्टर काय करून दिले ते लिस्ट करून दिले. काही याच्यामध्ये तुम्हाला ओरली काय आहे तर सांगितलं जाईल की कुठला टॉपिक कशामधून काय करायचं तर कव्हर करायचे. अशा पद्धतीने काय केलं तर प्रत्येक सब्जेक्ट जो आणि सिलेबसचा प्रत्येक पॉईंट हा कसा कव्हर करायला पाहिजे, कुठून कव्हर करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं काय आहे तर याच्यामध्ये डिटेलिंग जे आहे ते डिटेलिंग तुम्हाला काय केलं जाईल तर प्रोव्हाइड केलं जाईल. आणि त्याच्यामध्ये जो स्टँडर्ड सोर्सेस आहेत आपण स्टँडर्ड सोर्सेसवर काय करणार आहोत तर प्रेफर म्हणजे एम्फोसिस करणार आहोत. आणि याच्यामध्ये तुमचे प्रिलिम्स प्लस मेन्स या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत तर कव्हर होणार आहेत. हा जो शेड्यूल असणार आहे किंवा हे जे सोर्सेस लिस्ट असणार आहे ती तुम्हाला बरोबर काय केलं जाईल तर शेअर केलं जाईल. ऑलरेडी मी टॉपिक लिस्ट जी आहे म्हणजे सॉरी सिलेबस रिलेटेड जे काही म्हणजे बुक्स रेफरन्स बुक्स आहेत त्याची लिस्ट मी काय केली तर शेअर केलेली आहे. पण हे काय दिले मी तुम्हाला पॉईंट वाईज दिले की कुठल्या पॉईंट कशातून तुम्हाला काय करायचं तर कव्हर करायचं. म्हणजे याच्यामुळे तुम्हाला कळेल की प्रत्येक वेळेस नवीन मटेरियल कसं शोधायचं काय करायचं याच्या भानगडीत तुम्हाला पडण्याची गरज आहे तर पडण्याची गरज लागणार नाही. मग आता झाला अकॅडमिक रिलेटेड किंवा सब्जेक्ट रिलेटेड. मग याच्याबरोबर आपल्याला काही महत्वाचे स्किल्स राहतात. मग तुमचे रिडिंग स्किल्स असतील, त्याच्यानंतर रिमेंबरिंगसाठी काही महत्वाचे स्किल्स असतात, तुमचे रायटिंग स्किल्स असतील. तर त्याच्यासाठी स्किल्स शीट आहे ती स्किल शीट तुमच्याकडनं भरून घेतली जाईल. आणि याच्यामध्ये तुमचे स्किल जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे एक्झाम प्रिपेअर होण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींवर काय केलं जाईल तर फोकस केला जाईल. आणि जिथे तुम्ही लॅक करताय त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल तर हेल्प दिलं जाईल. आणि ती हेल्प देऊन तुमचे जे स्किल्स आहेत ते स्किल्स इम्प्रूव्ह करून घेतले जाते. त्याच्यामुळे जे स्किल्स आहेत ती पण आपल्यासाठी काय राहणार तर इम्पॉर्टंट राहणार आहे. मग आता याच्यानंतर तुमचं जे काही आपली टेस्ट असेल ती टेस्ट कशा पद्धतीमध्ये असणार आहे त्याचं एक सॅम्पल तुम्हाला दाखवत येतं. क्वेश्चन कम आन्सर बुकलेट आपली असेल, जी क्वेश्चन कम आन्सर बुकलेट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण मिनी टेस्ट म्हटलेले आहेत म्हणजे प्रत्येक टेस्ट ही तुमची 125 मार्क्ससाठी असणार आहे. मग याच्यामध्ये 5 क्वेश्चन जे असतील ते 10 मार्काचे असतील आणि 5 क्वेश्चन जे असतील ते 15 मार्काचे असतील. याच्यामध्ये इंग्लिश त्याचं मराठीमध्ये काय असणार तर ट्रान्सलेशन आणि त्याच्या खाली काय दिलं जाईल तुम्हाला जो काही ओपन म्हणजे जो स्पेस आहे जेवढा युपीएससीच्या कॉन्टॅक्टमध्ये प्रोव्हाइड केला जातो ब्लँक स्पेस हा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल की ज्या दिवशी डेट आहे टेस्टची त्या दिवशी अपलोड केलं जाईल. म्हणजे त्याच्या एक दिवस अगोदर अपलोड केलं जाईल. म्हणजे जे कॅन्डिडेट्स दुसऱ्या ठिकाणी राहत आहेत ते काय करू शकतात याला प्रिंट काढून आणू शकतात आणि ते त्या दिवशी लिहून तुम्हाला काय करायचं ते अपलोड करायचं. याच्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल याला पूर्ण डिटेलमध्ये इव्हॅल्युएशन केलं जाईल. त्याच्यानंतर जे काही ओव्हरऑल मॅक्रो कमेंट्स फीडबॅक्स असतील ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. तुमचं लँग्वेज स्ट्रक्चर प्रेझेंटेशन हँडरायटिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातील चेक केल्या जातील. आणि ही इव्हॅल्युएटेड कॉपी ज्या कॅन्डिडेटकडे जाईल ती इव्हॅल्युएटेड कॅन्डिडेटकडे असेल आणि ती एक मेंटर म्हणजे माझ्याकडे असेल. मग त्याच्यानंतर आपण 1 to 1 बोलूया म्हणजे कॅन्डिडेटला लक्षात येईल की कुठे इम्प्रुव्हमेंटची गरज आहे लागते. आता हे झाल्यानंतर मग याचे जे सॅम्पल आन्सर्स आहेत हे सॅम्पल आन्सर्स पण तुम्हाला काय केले जातील बोथ इंग्लिश आणि मराठीमध्ये काय केले जातील तर प्रोव्हाइड केले जातील. आता याची पण एक जी सॅम्पल कॉपी काय आहे ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर पण म्हणजे सॉरी आपल्या ऍपवर पण काय केलेली मी अपलोड करून ठेवलेली आहे. मग हे मराठीमध्ये पण त्याचं काय क्वालिटी आन्सर्स या गोष्टी दिल्या जातील. आता इव्हॅल्युएशनच्या बाबतीत जर बघितलं तर इव्हॅल्युएशन साठी पण मी काय केलेलं आहे ह्या ज्या काही कॉपीज आहेत की इव्हॅल्युएशन हे कसं केलं गेलेलं आहे काय केलेलं आहे तर त्याच्या संदर्भात याचं जे सॅम्पल कॉपी ही सॅम्पल कॉपी पण आपण दिलेली आहे. आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील हे तुम्ही कुठे बघू शकता आपल्या ऍपमध्ये. आता आपल्या ऍपची जी लिंक आहे ना ही टेलिग्रामची लिंक आणि ऍपची लिंक हे जे युट्यूबचे डिस्क्रिप्शन आहे ना त्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याच्या थ्रू काय करू शकता आपल्या ऍपला ऍक्सेस करू शकतात आणि ऍपला ऍक्सेस करून तुम्हाला ह्या ज्या सगळ्या पीडीएफ आहेत या पीडीएफ तुम्हाला काय करता येईल तर अप्रोच करता येतील किंवा बघता येतील. ठीक आहे. हे झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरा जो पार्ट आहे तो दुसरी टेस्ट ह्या पण काय केलेलं आहे ऍज अ सॅम्पल म्हणून. कारण कॅन्डिडेटला लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस आपली कॉपी जाते तर ती इव्हॅल्युएट होऊन आली तर ती कुठल्या पद्धतीमध्ये इव्हॅल्युएट होणार आहे किंवा कशा पद्धतीने इव्हॅल्युएशन होणार आहे ह्याचं पण एक सॅम्पल जे अप्रोच आहे तो सॅम्पल अप्रोच आपण काय यामध्ये दिलेला आहे. मग आता याच्यानंतर एक पॉईंट मला सांगायचा सुटला तो म्हणजे जेव्हा तुमचं सिलेबस कव्हर करायचा तर सिलेबस कव्हर करत असताना तो प्रत्येक टॉपिक मध्ये कुठले सब टॉपिक्स असतील त्याची पण लिस्टिंग तुम्हाला काय केलं जाईल दिलं जाईल. म्हणजे समजा जीएस2चा जर आपण पार्ट बघितला आणि पहिला जर आपण बघितलं हिस्टॉरिकल अंडरपिनिंग मग त्याच्यामध्ये कुठले डायमेन्शन्स येऊ शकतात या सगळ्या गोष्टीचं काय केलं जाईल तुम्हाला याची जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍप थ्रू अवेलेबल करून दिलं जाईल. जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही सिलेबस कव्हर करत आहात म्हणजे बुक रेफर करत असताना तुम्ही सिलेबस कव्हर कराल ना की बुक कम्प्लीट कराल. कारण फरक आहे कारण आपल्याला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे ना की बुक कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गरज नसेल त्या ठिकाणी तो पार्ट आपण बुकचा रेफर करणार नाही आणि ज्या ठिकाणी गरज पडली तर एक सोर्सच्या जागी आपल्याला एक दुसरा ऍडिशनल सोर्स पण काय करावा लागू शकतो तर त्या ठिकाणी ऍड करावा लागू शकतो. तर मग ह्या जे डायमेन्शन हे डायमेन्शन तुम्हाला काय केले जातील तर प्रोव्हाइड केले जातील. आणि हे कशावर दोघे म्हणजे
इंग्लिश आणि मराठी या दोघांमध्ये तुम्हाला काय करायचं अवेलेबल करून जाईल. आणि सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकसाठी म्हणजे GS 1, 2, 3, 4, कारण एसएचा जर सिलेबस बघितला त्यांनी फार ब्रिफली दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर मध्ये येऊन गेलेले जे क्वेश्चन आहे युपीएससीचे त्यानुसार जे महत्वाचे डायमेन्शन आहे ते तुम्हाला काय केले जातील तर काढून दिले जातील. म्हणजे प्रत्येक वेळेस सिलेबस बघत असताना म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये काय क्लिअर आहे याच्यामध्ये सब टॉपिक्स कुठले आहेत. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्टडी मटेरियल रीड करा तर स्टडी मटेरियल रीड करत असताना कुठला डायमेन्शन मिस झाला नाही पाहिजे. म्हणजे काय सगळे डायमेन्शन तुमचे त्या ठिकाणी काय होतील तर कव्हर होतील. याचं काय केलेलं आपण याच्यामध्ये पुरेपूर जो काही म्हणजे काळजी ती काळजी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता ज्यावेळेस आपण ही सिद्धार्थ मेंटरशिप बॅच बाबतीत जर बोललो तर ही ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, याची जी फीज आपण ठेवलेली आहे ती 5500. ड्युरेशन किती आहे तुमचं जोपर्यंत तुमची मेन्सची एक्झामिनेशन होत नाही तोपर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला 11 मेन्स सेक्शनल टेस्ट जे असतील ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. विथ क्वालिटी इव्हॅल्युएशन दिलं जाईल. त्याचे डिस्कशन व्हिडिओज असतील. त्याचे जे काही मॉडेल आन्सर्स आहेत ते मॉडेल आन्सर्स असतील. या सगळ्या मॉडेल गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही पुढे बघू शकता. आपल्या ऍपमध्ये बघू शकता. त्याची जर डिस्क्रिप्शन लिंक मध्ये काय केलेलं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची जी लिंक आहे ऍपची ती ऍपची लिंक आपण काय केलेली तर दिलेली आहे. आता याची जी सुरुवात आहे याची सुरुवात आपण 1 जानेवारी पासून सुरुवात करतो. आणि तुम्ही आता ऍडमिशनला सुरुवात केली तरी वेल अँड गुड आहे. जेणेकरून तुम्ही जेवढं लवकरात लवकर ऍडमिशन घ्याल तेवढं लवकरात लवकर तुमचा जो सिलेबस रिलेटेड तुमचा जो इंडिव्हिज्युअल टाइम टेबल आहे तो इंडिव्हिज्युअल टाइम टेबल आपल्याला फ्रेम करायला हेल्पफुल होईल. आणि त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे सिलेबस कव्हर करायचा आहे. आणि सिलेबस कव्हर करून झाल्यानंतर मग त्याचे जे रिलेव्हंट टेस्ट होते त्या टेस्ट त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे तर सॉल्व्ह करायचे आहेत. आणि सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला इव्हॅल्युएशन करून दिले जातील. आणि जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की फक्त रायटिंग ही तुमची टेस्ट पुरतं मर्यादित नाहीये. तर डेली बेसिसवर जेही कॅन्डिडेट्स रायटिंग करत आहेत तर आपल्या इंडिव्हिज्युअल टेलिग्राम ग्रुप क्रिएट केला जाईल. तिथे तुम्ही ते अपलोड करू शकता. डेली बेसिसवर इव्हॅल्युएशन होणार नाही पण त्याच्याशी रिलेटेड जे इम्पॉर्टंट कमेंट्स आहेत हे तुम्हाला सांगितले जातील. आणि ज्यावेळेस आपण वीकली प्रत्येक वीकमध्ये आपली जी मीटिंग होणार आहे त्याच्यामुळे ग्रुपमध्ये ह्या आन्सर रायटिंग रिलेटेड सगळे डायमेन्शन डिस्कस केले जातील. आणि त्यानंतर कॅन्डिडेट्सला जर काही डाऊट्स असेल तर 1 to 1 मध्ये ते आपल्याला काय करू शकतात तर विचारू शकतात. आता ही इन्फॉर्मेशन तुमची जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठल्या नंबरवर करू शकता 9511900488. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलेलं नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर चांगल्या ज्या स्टडी रिलेटेड फ्री मटेरियल आहे ते आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. इन्क्लुडिंग हिस्ट्री ऑप्शनचे जे मॉडेल आन्सर्स आहेत ते पण अवेलेबल करून दिले आहेत. आणि जीएसचे पण मॉडेल आन्सर्स काय होणार आहेत म्हणजे युपीएससीचे 2024चे ते लवकरच तुम्हाला अपलोड करून देण्यात येईल किंवा अवेलेबल करून देण्यात येईल. आणि आपला जो इनिशिएटिव्ह आपण स्टार्ट केलेला आहे ज्ञान मॅगझिन ती आपण पुन्हा काय रिस्टार्ट केलेली आहे सप्टेंबर 2024 पासून. त्याचा जो सप्टेंबर 2024चा जो इश्यू आहे किंवा अंक आहे तो आपण काय केलाय तो मोफत याच्यात तो अवेलेबल करून दिलाय. तो पण तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला तो कुठे मिळू शकतो तर आपलं जे टेलिग्राम चॅनल त्या टेलिग्राम चॅनलवर हे अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि त्याची टेलिग्रामची चॅनल जी असेल चॅनलची जी लिंक आहे ती कुठे दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्या काही सजेशन्स असतील तुम्हाला अजून अभ्यासामध्ये काही मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला काय करू शकता तर कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण इथे थांबूया. थँक्यू.